Question number second. Find the perpendicular distance of the origin from the plane 6x minus 2y plus 3z minus 7 equals to 0. 6x minus 2y plus 3z minus 7 equals to 0. पहिले आपण काय करूया, प्लेन काढून घेऊया. This is y axis. This is z axis and this is what, x axis. Correct. प्लेन पण काढून घेऊया आपण. हा झाला प्लेन. परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. इक्वेशन काय प्लेनचं, 6x minus 2y plus 3z minus 7 equals to 0. This is x, this is y, z. इथून आपल्याला काढायचा आहे परपेंडिक्युलर. हा परपेंडिक्युलर काढा दिलाय त्यांनी. इक्वेशन काय असतं तुमचं, आर बार इंटू एन कॅप इक्वल्स टू पी अँड वॉट, एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इक्वल्स टू 0. अगेन एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इक्वल्स टू वॉट, पी. आता या ठिकाणी आन्सर बघा. गिवन इक्वेशन काय दिलंय तुम्हाला, प्लेनचं 6x minus 2y प्लस 3z minus 7 equals 0. आपण ह्या पीच्या फॉर्ममध्ये घेऊया, म्हणजे हा -7 तिकडे जाईल. therefore 6x minus 2y plus 3z equals to what, 7. Comparing with आता याचं कंपॅरिझन करा. एक मिनिट, हे आपण इकडे लिहून घेऊया. ठीक, ओके. चला, कंपेअरिंग विथ याच्याशी कंपेअरिंग करा. एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इक्वल्स टू 0. हे दोघं कंपॅरिझन करा. आणि therefore a equals to 6, b equals to -2,
Z equals to, sorry, C equals to 3, D equals to what? -7 झाले. आता या ठिकाणी तुम्हाला एल एम आणि एन काढायचा आहे. तो कसा काढता बघा. एल इक्वल्स टू हा फॉर्म्युलेत ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, करेक्ट. एम इक्वल्स टू बी अपॉन अंडर रूट ऑफ सेम a square plus b square plus c square, and n equals to c upon under root of a square plus b square plus c square, correct. याच्यात तुम्ही काढतात एल आणि एम यांच्या व्हॅल्यू काढतात. स्क्वेअर देअरफॉर, तर या ठिकाणी बघा आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर 12 तुम्हाला काय मिळेल, कॉन्स्टंट मिळेल, करेक्ट. आणि आपल्याला कुठल्या आहेत या फॉर्म मध्ये कंपॅरिझन करता येईल. Lx plus My plus Nz equals to 0. आता ही इक्वेशन 1 नाव द्या याला. फ्रॉम इक्वेशन 1 काय बघा तुमचं, 6x minus 2y plus 3z equals to 7. आता यामध्ये पहिले आपण काय करूया, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घेऊया. ती किती येते बघा, व्हॅल्यू काढून घेऊ बघा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी चा स्क्वेअर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए किती आहेत 6 चा स्क्वेअर, बी किती आहेत -2 चा स्क्वेअर प्लस व्हॉट इज सी 3 चा स्क्वेअर 36 प्लस 4 किती आले 7. आता या ठिकाणी बघा हे जे इक्वेशन 1 आहेत या प्रत्येकाला काय करूया 7 ने ह्या डिवाइड करूया. डिवाइडिंग थ्रू आउट बाय 7, 6 by 7x 2 by 7y, म्हणजे या ठिकाणी बघा याची व्हॅल्यू काय, सी सी किती आहे तुमचा 3/7, एम किती येतोय 2/7 आणि एल किती येतोय तुमचा 6/7. तीच व्हॅल्यू या ठिकाणी बघा लक्षात. देअरफॉर 6/7x minus 2/7y plus 3/7z equals to what? 1. Comparing with Lx plus My plus Nz equals to what? P. मग P ची जर व्हॅल्यू किती येते मग 1 येते. Therefore P equals to what? 1. हे झालं तुमचं आन्सर. तिसरा सोपा आहे, चौथं घेऊया. रिड्यूस द इक्वेशन, राईट. हे चौथं घेऊया, लिहून घ्या तुम्ही चौथं. reduce the equation r bar dot 3i plus 4j plus 12k
3i cap plus 4j cap plus 12k cap equals to 78. Normal form and hence find normal form and hence find first length of the perpendicular from the origin to the plane. Length of the perpendicular from the origin to the plane. From the origin to the plane. Second, direction cosines of the normal. Direction cosine of the normal. Cosines of the normal. बघा या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. करेक्ट. नॉर्मल फॉर्म दिलेला आहे. काय फाइंड करायचं आहे? लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर. त्याच्यानंतर काय फाइंड करायचं आहे? डिरेक्शन कोसाइन. आता आन्सर बघा. काय दिलेलं आहे? इक्वेशन r bar dot 3i cap plus 4j cap plus 12k cap equals to 17 हे तुम्हाला काय गिवन दिलेला आहे. आपला जर फॉर्म पाहिला आपण तर r bar dot n cap equals to what? p. Correct. मग therefore and n cap equals to n bar mod of n bar. n bar काढून घेऊया. 3i cap plus 4j cap plus 12k cap. Correct. Mod of n bar काय येतोय तुमचा? अंडर रूट ऑफ 3 square plus 4 square plus 12 square. 3 चा square 9 plus 16 plus what? 144 equals to 169. 1300 आहे. आपण r bar dot n cap p cap काढून घेऊया. p therefore r bar dot n cap equals to p. p ची व्हॅल्यू किती येते? 78. r bar तुमचा आहे तसाच. n cap काय आहे? n bar dot mod of n bar equals to what? p किती आला? 78. r bar n cap काय आहे तुमचा? 3i plus 4j plus 12k cap divided by 13 equals to 78. Therefore
आर बार या ठिकाणी बघा इक्वेशन हे घेतलेलं आहे आपण करेक्ट, परंतु याचा नॉर्मल फॉर्म काय आहे, आर बार डॉट एन बार, ही इक्वेशन बघा, आर बार डॉट एन बार आणि पी. ओरिजिनल इक्वेशन काय आहेत, आर बार डॉट एन कॅप इंटू पी. एन कॅपला काय करतो आपण, एन बारने डिवाइड करतो, ह्या एन बारला काय करावं लागेल, एन बारने डिवाइड करावं लागेल. तसंच याला पण काय करावं लागेल, मग एन बारने दोघांना डिवाइड करावं लागेल. म्हणून इक्वेशन काय बघा, आर डॉट एन बार मॉड पी किती आहे, 78. एन बारची व्हॅल्यू एन कॅप 13, ह्या 13 डिवाइड करा सगळ्यांना, 13 78, पी ची व्हॅल्यू काय आली तुमची 78. नेक्स्ट तुम्हाला काय विचारलं आहे त्यांनी, डिरेक्शन कोसाइन्स टू द नॉर्मल. डिरेक्शन कोसाइन टू द नॉर्मल आर बार इक्वल्स टू एक्स आय बार वाय जे बार सॉरी झेड के कॅप. ही जी आर बारची व्हॅल्यू आहेत या ठिकाणी पुट करा, काय एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप इंटू 3/13 आय कॅप 4/13 जे कॅप 12/13 के कॅप इक्वल्स टू 6. Therefore जो काय येतोय एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इक्वल्स टू पी. आता यांचा आणि यांचा आयाचा गुणाकार काय येईल, एल एक्सची व्हॅल्यू तुमची सॉरी एलची व्हॅल्यू काय येईल 3/13 येईल, एक्स प्लस दिस इंटू दिस 4/13 this into 1 this 12/13 z equals to what 6. मग therefore डिरेक्शन असतो काय तुमचा l equals to 3/13, m equals to 4/13, n equals to what 12/13. हे झालं याचं आन्सर. आपण काय करूया, 6वा घेऊया. फाइंड द कार्टेशियन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू a -1 2 3 the direction ratios of whose normal are 0 to 5. Find the Cartesian equation. Find the Cartesian equation of the plane passing through a -1 2 3 the direction ratios of whose normal are 0 to 5. Answer बघा,
पहिले आपण हा प्लेन काढला, करेक्ट. याला हा नॉर्मल, त्याचे पॉइंट काय तुमचे 0 to 5, ए पी. ए काय असतो x1 y1 z1, पी काय एक्स वाय झेड. देअरफॉर या ठिकाणी बघा आता मग इक्वेशन काय, ए एक्स मायनस एक्स वन प्लस बी वाय मायनस वाय वन प्लस झेड सी मायनस सी वन इक्वल्स टू वॉट 0. तर एक्स वन वाय वन झेड वन काय तुमचे -1 2 आणि 3, करेक्ट. Therefore, A equals to what? Therefore, A equivalence x1 y1 z1 equivalence what? -2 3. A equals to 0, B equals to 2, C equals to 5. x1 equals to -1, y1 equals to what? 2, z1 equals to 3. मग इक्वेशन झालं काय तुमचं, कार्टेशियन इक्वेशन आहे ते लिहून घेतो. कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. व्हॅल्यू टाकू फक्त मग. देअरफॉर इक्वेशन बिकम्स ए ची व्हॅल्यू 0, एक्स मायनस एक्स वन ची व्हॅल्यू किती आहे -1 प्लस बी किती आहेत 2, वाय -2 प्लस सी किती आहेत 5, सॉरी z1 किती आहेत चुकलंय 3, या ठिकाणी चुकतंय आपलं, सॉरी. इक्वेशन सी झेड मायनस z1. आता सी किती येतोय तुमचा 5, झेड मायनस z1 इक्वल्स टू वॉट 0. आता ही व्हॅल्यू पूर्ण 0, कारण 0 ने मल्टिप्लाय करतोय. 2 इंटू वाय 2y, 2 इंटू 2 4 प्लस 5z मायनस 15 इक्वल्स टू वॉट 0. Therefore 2y as it is plus 5z minus 4 and minus 15 minus 19 equals to what 0. हे झालं तुमचं आन्सर. ओके, बाकीचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.